रुद्रप्रयागच्या डोंगरात एक शेतकरी महिला अशी आहे जिने रासायनिक शेती सोडून जमिनीला पुन्हा जिवंत केलं. सरिता देवी यांच्या शेतात काही वर्षांपूर्वी मोठी समस्या निर्माण झाली. रासायनिक खतं वापरल्यामुळे जमीन कठीण झाली, पिकांची चव कमी झाली आणि भाज्या लवकर सडायला लागल्या. उत्पन्न वाढत नव्हतं, पण खर्च मात्र वाढत होता. 2022 मध्ये त्यांना नैसर्गिक शेतीचं प्रशिक्षण मिळालं. गाईचं शेण, पडलेली पानं आणि गांडुळे वापरून माती पुन्हा जिवंत करण्याची पद्धत त्यांनी शिकली. रासायनं न देता मातीची ताकद वाढवण्यावर भर दिला. परिणाम पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. त्यांच्या बटाट्याच्या पिकात जवळपास 30% जास्त उत्पादन मिळालं. 3 क्विंटल बटाटे विकून त्यांना सुमारे 13,000 रुपये नफा झाला. आज त्यांच्या गावात पुन्हा पारंपरिक पिकं जसं की नाचणी म्हणजे मंडवा शेतात परत येत आहेत. सरिता देवी म्हणतात, रासायनांनी नाही तर जिवंत मातीने शेती करा. कदाचित भविष्यातील शेतीचा खरा मार्ग नैसर्गिक शेतीच असू शकतो.